शेतकरी बंधूंनो, कृषीपुरा यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण जर यूट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कापसे बाजारभाव तसेच शेतीविषयक माहिती बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती कशी चालू आहे, कापसाला कशा प्रकारे मागणी मिळते, येणाऱ्या काळामध्ये कापसाचे भाव कुठपर्यंत वाढतील, तज्ज्ञांचे काय मत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरू करूया. वर्धा जिल्ह्यात यंदा कापसे उत्पादन समाधानकारक असले तरी हमीभावाचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही आहे मित्रांनो. शासनाची कापूस खरेदी यंत्रणा असलेली CCI म्हणजेच कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अपेक्षेप्रमाणे सक्रिय न झाल्याने शेतकऱ्यांना अखेर खाजगी व्यापाऱ्यांकडेच कमी दरात कापूस विकायला लागला आहे. परिणामी जिल्ह्यातील झालेल्या एकूण खरेदीची खाजगी व्यापाऱ्यांचेच प्राबल्य स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील 8 तालुक्यात यंदा कापूस खरेदी झाली. यामध्ये खाजगी व्यापाऱ्यांनी 10,55,717.21 क्विंटल कापूस खरेदी केला, तर CCI कडून केवळ 3,27,394.40 क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. त्यामुळे एकूण कापूस खरेदी 13,83,191.61 क्विंटल इतकी नोंदणी केली गेली आहे. तालुक्यांनी आहे पाहता हिंगणघाट तालुक्यात सर्वाधिक 3,65,632 क्विंटल कापसाची खरेदी झालेली आहे मित्रांनो. यामध्ये खाजगी खरेदीचा वाटा जास्त राहिला. वर्धा तालुक्यात सुमारे 1,91,000 क्विंटल, आर्वी तालुक्यात 1,38,000 क्विंटल, पुलगावमध्ये 1,56,000 क्विंटल, समुद्रपूरमध्ये 1,36,000 क्विंटल, तर सिंधी रेल्वे तालुक्यात 1,07,000 क्विंटल कापसाची खरेदी झालेली आहे. आष्टी तालुक्यात तुलनेने मात्र कमी आहे. मात्र खाजगी व्यापारामार्फत जास्त व्यवहार झाल्याचे चित्र आहे. CCI कडून हमीभावाने खरेदी होईल या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला होता. मात्र आर्द्रता, प्रतवारी, दर्जा अशी अटीमुळे मोठ्या प्रमाणात कापूस नाकारण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाईलाजाने खाजगी व्यापाऱ्यांकडे कमी दरात कापूस विकावा लागला आहे. यामुळे हमीभाव कागदावर राहिल्याची भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. कष्टाचा मोबदला नाही आहे मित्रांनो. दरम्यान जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी कापूस मोकळे झाल्यानंतर व्यापाऱ्यांच्या गाडीमध्ये कापसाचा साठा वाढला आहे. त्यामुळे सध्या कापसाचे दर हळूहळू वाढत असून त्याचा फायदा व्यापाऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे. कष्टाचा मोबदला मात्र शेतकऱ्यांना मिळत नाही अशी खंत ग्रामीण भागात व्यक्त केली जात आहे. CCI केंद्रावर प्रभावी वेळेवर आणि अटीशिवाय खरेदी झाली असती तर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता. मात्र प्रत्यक्षात खाजगी व्यापाऱ्यांवरच अवलंबून राहावे लागल्याचे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा आर्थिक फेऱ्यात अडकला आहे. तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो. चला तर मग आता बघूया कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळाला. तर पहिली बाजार समिती वरोरा शेवगाव जात आहे. मध्यम स्टेपला आवक आलेली 132 क्विंटलची. किमान दर भेटले 7,710 रुपये, कमाल दर भेटले 7,980 रुपये, सर्व दर भेटले 7,800 रुपये. त्यानंतरची बाजार समिती अमरावती, आवक आलेली 75 क्विंटलची. किमान दर भेटले 7,800 रुपये, कमाल दर भेटले 8,000 रुपये, सर्व दर भेटले 7,900 रुपये. त्यानंतरची बाजार समिती आहे सावनेर, आवक आलेली 35 क्विंटलची. किमान दर भेटले 7,800 रुपये, कमाल दर भेटले 7,800 रुपये, सर्व दर भेटले 7,800 रुपये. त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती, आवक आलेली 282 क्विंटलची. किमान दर भेटले 7,300 रुपये, कमाल दर भेटले 7,925 रुपये, सर्व दर भेटले 7,612 रुपये. त्यानंतर पुढची बाजार समिती आहे समुद्रपूर जात आहे. लोकल, आवक आलेली 1264 क्विंटलची. किमान दर भेटले 7,500 रुपये, कमाल दर भेटले 8,100 रुपये, सर्व दर भेटले 7,800 रुपये. त्यानंतरची बाजार समिती आहे जालना जात आहे. हायब्रिड, आवक आलेली 50 क्विंटलची. किमान दर भेटले 7,986 रुपये, कमाल दर भेटले 7,994 रुपये, सर्व दर भेटले 7,986 रुपये. त्यानंतरची बाजार समिती अकोला जात आहे. लोकल, आवक आलेली 678 क्विंटलची. किमान दर भेटले 7,789 रुपये, कमाल दर भेटले 8,010 रुपये, सर्व दर भेटले 7,899 रुपये. त्यानंतरची बाजार समिती अकोला बोरगामून जात आहे. लोकल, आवक आलेली 566 क्विंटलची. किमान दर भेटले 8,000 रुपये, कमाल दर भेटले 8,205 रुपये, सर्व दर भेटले 8,010 रुपये. तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे कापसे बाजारभाव जे की आमच्यापर्यंत आलेले होते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा. यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.